हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे व्हाय ट्रान्सफॉर्मर नॉट ऑन डी सी सप्लाय. म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑन डी सी सप्लाय. जर ट्रान्सफॉर्मरला डी सी सप्लाय दिलं तर काय होईल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक फिगर दाखवतो. ट्रान्सफॉर्मरची आपण फिगर ड्रॉ करू. जनरली ही ट्रान्सफॉर्मरची फिगर आहे. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मरचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो अगोदर बघा, जेणेकरून हा व्हिडिओ समजताना तुम्हाला फायदा होईल. हे आपण बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. इथं आपण काय करतो, इथं स्विच असतो असा आणि इथं आपला लोड असतो. ज्यावेळी आपण AC सप्लाय ज्यावेळी ट्रान्सफॉर्मरला देतो त्यावेळी काय होतं, इथनं करंट फ्लो होतो आणि ह्या ठिकाणी चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ह्या ठिकाणी काय होतं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चेंजिंग फ्लक्स होतात. का तर इथं AC सप्लाय आहे म्हणून, AC सप्लाय आहे म्हणून. आता इथं चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे इथं काय होतं, ह्या प्रायमरी साईडचा फ्लक्स कट होतो आणि त्या ठिकाणी इथं काय तयार होतो, सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होतो. त्या ठिकाणी काय तयार होतो, सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होतो. हा सेल्फ इंड्युस्ड EMF जो आहे ना, हा काय करतो, रेग्युलेशनचं काम करतो. तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघा, बॅक EMF और सिग्निफिकन्स ऑफ बॅक EMF ऑफ ट्रान्सफॉर्मर. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बॅक EMFचं फंक्शन काय आहे. बॅक EMF काय करतो किंवा इथला सेल्फ इंड्युस्ड EMF काय करतो, तर करंट जेवढा पाहिजे तेवढा रेग्युलेट करतो. येते का लक्षात. तर इथं AC सप्लाय दिल्यामुळे करंट फ्लो होतो. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे काय होतं, तर सेल्फ इंड्युस्ड EMF, ह्याला रेग्युलेशन किंवा काय म्हणू आपण त्याला, सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होतं. इथं काय तयार होतं, सेल्फ इंड्युस्ड EMF. आता सेल्फ इंड्युस्ड EMF तयार झाल्यामुळं काय होतं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. तर सेल्फ इंड्युस्ड EMFमुळे काय होतं, तर रेग्युलेशनचं काम केलं जातं. आता ह्याची प्रॉपर्टीज काय आहे, इथं जे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे ते इकडे ट्रान्सफर करायचं. कुठं, सेकंडरी साईडला. ही साईड कुठली आहे, सेकंडरी साईड. जे तयार झालं आहे ते सेकंडरी साईडला डेव्हलप करायचं. तर सेकंडरी साईडला ते मॅग्नेटिक फील्ड गेल्यामुळं काय होतं, तर इथं डायनामिकली इंड्युस्ड EMF तयार होतं. इथं काय होतं, तयार डायनामिकली इंड्युस्ड EMF तयार होतो. आता हा डायनामिकली इंड्युस्ड EMF तयार झाल्यानंतर आणि ज्यावेळी आपण इथलं स्विच क्लोज करेन त्यावेळी इकडनं काय होतं, करंट फ्लो व्हायला चालू. हे आपलं ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल आहे. हे AC चालतं. आता बघा, हे कशामुळे झालं, सगळं उद्योग कशामुळे झाला, तर अल्टरनेटिंग करंट असल्यामुळं आपलं. बघा, मी सिक्वेन्स लिहितो त्या पद्धतीनं तुम्ही करा. हा सिक्वेन्स कसा तयार झालेला आहे, तर पहिल्यांदा AC सप्लाय दिला. AC सप्लायमुळे काय झालं तयार, आपलं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्यामुळे काय झालं, तर फ्लक्स कटिंग झालं. फ्लक्स कटिंग ह्या साईडला येतो. फ्लक्स कटिंग झाल्यामुळे काय झालं, ज्याला सेल्फ इंड्युस्ड EMF तयार झाला. सेल्फ इंड्युस्ड EMF काय करतो, तर करंट रेग्युलेट करायचं काम करतो. म्हणजेच काय करतो, तर करंटला जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा घ्यायचं काम करत आहे. आता हा करंट रेग्युलेट झाल्यामुळं परत काय होणार, फ्लक्स लिंकेज होणार. फ्लक्स लिंक झाल्यानंतर तिकडं काय होणार, डायनामिकली इंड्युस्ड EMF होणार आणि सेकंडरीकडं करंट फ्लो होणार. हे आपण प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर जे मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगितलं. हे काय आहे, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे. कधी जर AC सप्लाय दिला तर. आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये दाखवतो की जर DC सप्लाय दिला या ठिकाणी, हे पहा, जर DC सप्लाय दिला ट्रान्सफॉर्मरला तर काय होईल. ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय असतो, एक प्रकारचा इंडक्टरच असतो. मग हे बघा, हा आपला ट्रान्सफॉर्मर किंवा इंडक्टर धरू आपण. इथं काय दिला, प्लस मायनस. इथं आपण दिला DC सप्लाय. हा DC सप्लाय दिला आणि इकडं काय आहे, सेकंडरी आहे. इथं लोड कनेक्ट केला आपण. ओके. आता DC सप्लाय दिल्यामुळे काय होतं, आता कंपॅरिझन करा तुम्ही. इथं काय केलं आहे, वर आपण AC सप्लाय दिला आहे. AC सप्लाय दिल्यामुळे काय झालं, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड का गरजेचं आहे, तर बॅक EMF किंवा सेल्फ इंड्युस्ड EMF त्याशिवाय तयार होणार नाही. होऊ शकतो, एवढं करून सुद्धा सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होऊ शकतो. पण कधी, जर हे कॉइल्स आहेत ना, ह्या कॉइल्स म्हणजे प्रायमरी कॉईल चेंज झाली पाहिजे किंवा काय झाली पाहिजे, हलली पाहिजे, म्हणजे ते व्हेरी झालं पाहिजे. आणि ते पॉसिबल नाही. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी सेकंडरी काय असतात, फिक्स्ड असतात, ते चेंज होऊ शकत नाहीत.
आता जर DC सप्लाय दिला तर काय होणार आहे, बघा हे प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल तर हलू शकत नाहीत किंवा व्हेरी होऊ शकत नाही. DC सप्लाय दिल्यानंतर काय होणार आहे, इथं करंट फ्लो होईल, इथं फ्लक्स व्हेरी तयार व्हायला चालू होतील. तुम्हाला रेडी घेतो, इथं काय तयार होईल, असे फ्लक्स तयार होतील. पण हे फ्लक्स चेंजिंग असणार आहेत का, नाहीत. ते फ्लक्स काय आहेत, DC सप्लाय आहे म्हणजे डायरेक्टच फ्लक्स आहेत. फ्लक्स काय आहेत, डायरेक्ट फ्लक्स आहेत. आता हे फ्लक्स जर डायरेक्ट दिले तर काय होणार आहे, इथं डायरेक्ट करंट प्रोड्यूस होईल आणि त्या डायरेक्ट करंटमुळे काय होईल, कॉन्स्टंट फ्लक्स प्रोड्यूस होणार. आता हे कॉन्स्टंट फ्लक्स प्रोड्यूस झाले तर ह्याच्यामुळं सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होईल का, शक्य नाही. सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होणार नाही. सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होणार नाही. का होणार नाही मी सांगतो तुम्हाला. व्हेरिएबल फ्लक्स असेल, कंडिशन सांगतो मी तुम्हाला. कंडिशन फॉर सेल्फ इंड्युस्ड EMF. सेल्फ इंड्युस्ड EMF, बरं आता तुम्ही म्हणाल सर सेल्फ इंड्युस्ड EMF एवढं ते का गरजेचं आहे. सेल्फ इंड्युस्ड सगळ्या गोष्टी या चेंजिंग मॅग्नेटिक म्हणजे सेल्फ इंड्युस्ड EMFच तयार व्हायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगणार आहे का गरजेचं आहे सेल्फ इंड्युस्ड तयार होण्यासाठी. पण आधी कंडिशन फॉर सेल्फ इंड्युस्ड EMF तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर पहिली गोष्ट काय आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड नाही. तर दुसरं काय पाहिजे, कंडक्टर व्हेरी झाला पाहिजे. तुमचा कंडक्टर और कॉईल काय झाली पाहिजे, व्हेरी झाली पाहिजे. कंडक्टर और कॉईल काय झाली पाहिजे, व्हेरी झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर काय बरं सेल्फ इंड्युस्ड EMF एवढं का गरजेचं आहे, तर एक लक्षात ठेवा, ह्या सेल्फ इंड्युस्ड EMF काय करतो, रेग्युलेशन करायचं काम करतो. सेल्फ इंड्युस्ड EMF काय करतो, रेग्युलेट करायचं काम करतो. कोणतेही करंटला रेग्युलेट, जेवढा करंट पाहिजे तेवढा करंट रेग्युलेट करायचं काम करतो. त्यासाठी अजून एकदा सांगतो, तुम्ही जर माझा सिग्निफिकन्स ऑफ बॅक EMFचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर तो व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देतोच. आता या इथं DC सप्लाय दिला तर काय होऊ शकतं, जर DC सप्लाय ह्या ठिकाणी दिला तर इथं फ्लक्स क्रिएट होतील, पण फ्लक्स काय असणार नाहीत, चेंजिंग फ्लक्स असणार नाही. मी अजून एकदा सांगतो की EMF जर प्रोड्यूस करायचं असेल बॅक EMF किंवा सेल्फ इंड्युस्ड EMF तर दोन गोष्टी गरजेच्या आहेत. कुठल्या, एक तर चेंजिंग फ्लक्स पाहिजे, आणि चेंजिंग फ्लक्स आपल्याला कसा मिळू शकतो, तर AC मुळे मिळू शकतो. चेंजिंग फ्लक्स कशामुळे मिळू शकतो, तर AC मुळे मिळू शकतो. मी इथं लिहून देतो तुम्हाला, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड कशामुळे मिळू शकतो, तर AC मुळेच, ओनली AC सप्लाय असेल तरच. नाही दुसरं काय, कंडक्टर और कॉईल व्हेरी, इट इज नॉट पॉसिबल इन ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये नॉट पॉसिबल. ह्या गोष्टी मी बेसिक घ्यायला लागलो जेणेकरून मी जेव्हा शिकवेन तुम्हाला समजलं पाहिजे. आता या इथं डायग्राममध्ये या. आता जर मी इथं DC सप्लाय दिला तर फ्लक्स तयार होतील, पण फ्लक्स कसे असणार आहे, डायरेक्ट असणार आहे. डायरेक्ट फ्लक्स असल्यामुळे काय होणार आहे, तर इथं EMF किती होईल, 0 होणार ना, कारण का फ्लक्स कटिंग जेव्हा चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याच वेळी फ्लक्स कट होणार आहेत. त्यामुळं इथं फ्लक्स क्रिएट डायरेक्ट फ्लक्स क्रिएट झाल्यामुळे ES प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे ES ची व्हॅल्यू किती आली, 0 आली. आता चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड नसल्यामुळे हे इकडे ट्रान्सफर होईल का, होणार नाही, लिंकिंग होणार नाही. आता लिंक न झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येते, तर इक्वेशन सांगतो तुम्हाला एक. लिंक होणार नाही म्हणजे काय होणार, V - ES अपॉन RA, हे इक्वेशन तयार होईल करंटचं. आता प्रायमरी साईडचा करंट काय असतो, व्हेरी लो असतो, व्हेरी लो, 0.1 ओहमपर्यंत असतो तो, त्यापेक्षा जास्तचा नाही. मग आता ES जर तयारच झाला नाही तर ES ची व्हॅल्यू किती असणार आहे, मग 0. ES ची व्हॅल्यू किती असणार आहे, 0. मग ES 0 झाला तर काय होईल, मग V किती आहे तुमचा, आपण बघतो इथं ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी साईडला ट्रान्सफॉर्मरच्या किती देतो आपण, 230 व्होल्ट देतो. प्रायमरीला जर 230 दिला तर इथं कॅल्क्युलेटमध्ये व्हॅल्यू टाकून बघू, 230 - 0 डिवायडेड बाय 0.1 म्हणजे किती होईल, 2300 एम्पियर. एवढा प्रायमरीचा करंट होईल. आता एवढा जर प्रायमरीचा करंट झाला तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग, त्याचं काय होईल, प्रायमरी वाइंडिंग काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. प्रायमरी वाइंडिंग काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला कधीही DC सप्लाय देत जात नाही. आता बघू आपण थेअरी कशी लिहायची याच्यावर मी तुम्हाला सांगतो. हे परफेक्ट थेअरी आहे.
इथं बघा हे कसं आहे, a transformer can't be operated on DC supply if rated DC is applied to the primary of the transformer. Flux produced in the transformer vary but remain constant in magnitude but no EMF will induced. EMF म्हणजे काय आहे या ठिकाणी? EMF म्हणजे काय आहे? सेल्फ इंड्युस्ड EMF आहे. इन अ सेकंडरी वाइंडिंग एक्सेप्ट ॲट द मोमेंट ऑफ स्विचिंग. म्हणजे कधी EMF इंड्यूस होणार आहे? EMF कधी इंड्यूस होणार आहे? तर ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर स्विचिंग होणार आहे. म्हणजे काय होणार? जस्ट काय आहे, स्टार्टिंग मुवमेंटलाच सेकंडरीकडे EMF इंड्यूस होणार. आता हे जस्ट स्टार्टिंग मुवमेंटलाच का होणार? तर स्टार्टिंग मुवमेंटला 0 to 1 म्हणजे त्याच वेळी चेंज होणार आहे, त्यानंतर चेंज होणार नाही. मी तुम्हाला अनेक फिगर दाखवतो. ह्या ठिकाणी बघा आपलं अल्टरनेटिंग करंट कसा आहे, हा असा आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चेंज होत जातो. हा तुमचा काय आहे? AC. पण DC सप्लाय कसा आहे? हा असा असतो, म्हणजे 0 पासून एकदम स्विच होतो आणि पर्यंत काय येतो? कॉन्स्टंट राहतो. हा काय आहे तुमचा? DC सप्लाय. म्हणजे ज्यावेळेस स्विचिंग होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, V वर्सेस टाईम. ज्यावेळी स्विचिंग होणार आहे म्हणजे ज्यावेळी ट्रान्सफॉर्मर चालू करणार आहे त्याच वेळी फक्त काय होतं, त्याचं स्विचिंग होणार आहे. म्हणजे त्याच वेळी व्हॅल्यू चेंज होणार आहे. परत व्हॅल्यू चेंज होत्या का? नाही. स्विचिंग दस ट्रान्सफॉर्मर इज नॉट capable to rising or lowering the voltage level. Also there is no self induced EMF in primary winding. मी मगाशीच सांगितलं, there is no self induced EMF in the primary winding which is only possible with varying the flux linkage to opposes the applied voltage. म्हणजे काय करताय? अप्लाइड व्होल्टेजला अपोज करायचं काम कोण करतं? फक्त बॅक EMF किंवा त्याला सेल्फ इंड्युस्ड EMF म्हटलं जातं. आणि तोच तयार होत नाही कधी जर DC सप्लाय दिला तर. ॲज रेजिस्टन्स ऑफ द प्रायमरी वाइंडिंग इज व्हेरी लो, हेवी करंट इन द प्रायमरी वाइंडिंग विच विल डॅमेज द प्रायमरी वाइंडिंग. मी मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. करंट किती फ्लो होतो आहे प्रायमरीतून? 2300 एम्पियर एवढा करंट प्रायमरीतनं फ्लो होतो आहे आणि तो काय करू शकतो? प्रायमरी वाइंडिंगला डॅमेज करू शकतो. दिस इज द रिझन दॅट DC नेवर अप्लाइड ऑन अ प्रायमरी साईड ऑफ द ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की हे आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुम्ही. मी हे जे सांगितलेलं आहे तुम्हाला, हे पूर्ण कन्सेप्ट ज्यावेळी क्लिअर होतील त्यानंतर ह्या पद्धतीनं थेरीला आहे, एकदम स्टँडर्ड थेरी मी तुमच्या पुढं मांडलेली आहे. आणि स्विचिंगचा कन्सेप्ट एक समजावून घ्या. स्विचिंग म्हणजे काय? तर ज्यावेळी सप्लाय एकदम चेंज होतो. आता इथं बघा ना, ACला प्रत्येक ठिकाणी सप्लाय चेंज होत गेलेला आहे. म्हणजे एक तर इन्क्रीज आहे किंवा इथं काय होत गेला आहे? डिक्रीज होत गेला. परत 0 झाला, परत डिक्रीज, परत इन्क्रीज होत गेला. पण इथं स्विचिंग म्हणजे काय? एकदा चेंज होतंय, परत चेंज होते का? नाही. परत काय आहे? तो कॉन्स्टंट आहे. ह्याला म्हणायचं ह्याला काय म्हणायचं? स्विचिंग. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन वाढेल. सबस्क्राईबला खाली बटन आहे ते प्रेस करा आणि त्याच्या पुढे जी घंटी आहे ती सुद्धा चालू करा, म्हणजे नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्हाला. आणि एक लाईक जरूर करा मित्रांनो, का तुमच्या लाईकमुळे मलाही मोटिवेशन मिळेल की नक्की मी करतो व्हिडिओ तर चांगला होतो. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द इलेक्ट्रो क्रक्स यूट्यूब चॅनल.